या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूरच्या राधानगरी शहरातील नागरिकांसाठी विविध मूलभूत धार्मिक, शैक्षणिक व नागरी सुविधा बळकट करणाऱ्या विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. राधानगरी शहरातील विकास कामामध्ये प वर्ग नवीन अंबाबाई मंदिर परिसर सुशोभीकरण करणे, 2 कोटी श्री अंबाबाई मंदिर पर्यटन विकास योजनेअंतर्गत 1.75 कोटी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बांधकाम 50 लाख, बस स्थानक येथे महिला व पुरुष स्वच्छतागृह बांधणे 25 लाख, राधानगरी जुनी पेठ स्मशानभूमी रस्ता 20 लाख, राजश्री शाहू विद्यामंदिर राधानगरी इमारत बांधकाम 60 लाख, राजश्री शाहू विद्यामंदिर राधानगरी येथील स्वच्छतागृह लोकार्पण 17 लाख, अंबाबाई मंदिर समोरील रस्ता काँक्रिटीकरण करणे 5 लाख, ज्योतिर्लिंग देवालय परिसर सुशोभीकरण 15 लाख, राधानगरी जनसुविधा अंतर्गत रस्ते करणे 10 लाख, राधानगरी अंतर्गत रस्ते व गटर्स करणे 20 लाख, श्री जय हनुमान तालीम मंडळ येथे खुले सभागृह बांधकाम 15 लाख, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय इमारत बांधकाम 30 लाख, राधानगरी शहर मागासवर्गीय वस्तीमध्ये गटर्स बांधकाम 10 लाख आदींचा समावेश आहे. सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन गरजा आणि शहराच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार करून ही कामे करण्यात येत असल्याने नागरिकांच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडेल. या प्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.